नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्यामुळे चिकाळा इथल्या शेवग्याच्या शेंगांची बाग उन्मळून पडली आहे। अनिल देशमुख या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रामध्ये शेवग्याच्या झाडांची लागवड केली होती, पण वादळी वाऱ्यानं 200 झाडं उन्मळून पडलेली आहेत। शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे। नांदेडमध्ये जो जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला त्यानं हे नुकसान केलेलं आहे। 1 एकरावर शेवग्याच्या झाडांची लागवड केलेली होती शेतकऱ्यानं, मात्र ही सगळी झाडं उन्मळून पडली आहेत। विदारक दृश्य आहेत। मोठं आर्थिक नुकसान यामध्ये शेतकऱ्याचं झालेलं आहे। नांदेडमध्ये सुद्धा पावसानं आणि वादळी वाऱ्यानं विशेषतः हे नुकसान केलंय। शेवग्याच्या शेंगांची संपूर्ण बाग आडवी झालेली आहे या वादळी वाऱ्यामुळे आणि मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालंय। जवळपास 1 एकरावर हे नुकसान झालेलं आहे। चिकाळी गावातली ही दृश्य आपण बघतोय। नांदेडमधली दृश्य आहेत। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्याची ही दृश्य आहेत। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। राजीव, मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं, काय नेमकी मागणी या शेतकऱ्याकडून सध्या केली जाते? नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे जवळपास 4000 हेक्टरवरच्या केळीच्या बागा नष्ट झालेल्या आहेत। त्याचबरोबर पपई आणि शेवगा या झाडांना देखील मोठा फटका बसलेला आहे। चिकाळा येथील एका शेतकऱ्याच्या 1 एकरमध्ये असलेली जवळपास 200 झाडं या वादळी वाऱ्याने उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी आता तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे। सरकारने पंचनामे सुरू केलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात नुकसान भरपाई कधी मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना आता लागलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।